नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर ह्या मँगो सीझनमध्ये आपण मँगो केक बनवणार आहोत, तेही मैदा न वापरता झटपट असा मँगो केक बनवूयात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, ते मिक्सरमध्ये बारीक करून काढायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून रवा बारीक करून घेतलेला आहे। याच मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे घालणार आहोत, त्यानंतर साखर घालायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। वेलची आणि जायफळची पूड घालायची, अर्धी वाटी एवढं दूध घालायचं, त्यानंतर वितळून घेतलेलं बटर घालायचं। बटरच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता। रवा घालायचा बारीक करून घेतलेला आणि ते मिक्सरमध्ये एकदा परत फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता केकचं बॅटर खूप असं मऊसूत झालेलं आहे। त्यावर आता साधारण अर्धा तास एवढं झाकण ठेवून रवा फुलून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रवा छान फुगलेला आहे। यात थोडंसं दूध घालायचं, पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे घालायचे आहे आणि त्यावर थोडंसं दूध घालून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घ्यायचे आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं हे एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर फेटून घेतलेलं आहे, ते तयार आहे। इथे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्यात बटर पेपर लावलेला आहे। तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर काही हरकत नाही, ते तुम्ही वापरू शकता। त्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। इथे केकचं बॅटर इथे भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात टूटी फ्रुटी किंवा तुमच्या आवडीचे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही यात वापरू शकता। इथे कढई घेतलेली आहे केक बेक करण्यासाठी। हे भांडं त्या कढईमध्ये ठेवायचं, लो फ्लेमवर 40 ते 45 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता केक बेक झालेला आहे। त्यावरचा बटर पेपर काढून टाकायचं। मँगो केक तयार आहे, तेही मैदा न वापरता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।